त्याला एक्स्ट्रा खबरला हा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक उपस्थित डीप मधून पोहोचतील 2 धाबा एक पडल्या जात आहेत आणि त्यामुळे 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जोडली जाते 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय पहिला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. रोहन बालेराव साखे गेल्यावरती तुम्हाला पार मिळतील त्याच्या साथीनं प्रसाद म्हात्रे ही जोडी तुम्हाला पार मिळते तर बॉल ट्रॅकवरती गुरु दाखल होतोय. गुरु रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता दात मागितली इथे परंतु सिंगल मिळतीये. लेग बायस सिंगलच्या साथीनं धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता 3 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळते. चांगली सुरुवात या मॅचमध्ये 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय आता 2 धाबा एक पडल्या पहिल्या बॉलवरती तर याबरोबरती सिंगल एक पडली त्यामुळे 3 धाबा फलकावरती जोडल्या जातील. गुरुनाथ शिंदे बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेट हा खेळाडू पाहायला मिळेल. फुलटॉस होता टर्न केला ऑन साईडला स्कोरिंगला खेळाडू उपस्थित प्रॉपर बॅटवरती नव्हता त्यामुळे सिंगल एकपटी जातीये आणि सिंगलच्या साथीनं धावफलक देखील 4 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संतोष सुरुवात या मॅचमध्ये तुम्हाला पार मिळतीये. जिजाऊ संस्था व त्यासोबत जयरमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. नगरसेविका चषक या स्पर्धेचं दमदार आयोजन आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत आणि भरपूर चांगली स्पर्धा आज रंगतीये. आज देखील फुलटॉस बॉल फटका चांगला आहे बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या पलीकडे परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित फक्त मिळेल ती सिंगल. 10 वाजता खरं तर आज या मॅचेसला सुरुवात झाली आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ तुम्हाला या बंदरावरती खेळताना दिसतील यातील मात्र शंका नाही आहे. गोरसई ए हा संघ देखील आज तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल. बॉल तयार हा ट्रॅकर बॉल खेळला ऑन साईडला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल जाईल सीमारेषा पार. प्रसाद म्हात्रेच्या बॅटपदून येतोय चौकार. लगत पडलाय त्यामुळे पंचांनी इशारा केला की हा चौकार आहे परंतु हा षटकार आहे आणि षटकाराच्या साथीनं धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 1-11 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. झाली आहे सुरुवात या मॅचमध्ये तुम्ही पाहताय प्रसाद म्हात्रेच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे त्यापुढे धावफलक देखील आता वेगाने पुढे सरकतोय. 11 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय खरं तर 1चा खेळ प्रगतीपथावरती असताना या मॅचमध्ये कमबॅक केलाय. फलंदाज प्रसाद म्हात्रेच्या बॅटमधून हा षटकार आलाय त्यामुळे धावफलक देखील 11 या आकड्यावरती आता फ्लाय होत असताना अजून एक चांगला फटका गॅपमध्ये स्किलिंग शॉट टेकिंग गॅप बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील 4. ओव्हर नंबर 2चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 1चा खेळ संपलाय. धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल 15 धाबा. षटक क्रमांक 2 मध्ये तेजस दाखल होतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसतोय प्रॉपर बॅटवरती नव्हता त्यामुळे सिंगल एकपटी जाईल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 16 धाबा. तेजस जमदरे बॉल ट्रॅकवरती दाखल झाला. या मॅचमध्ये तुम्ही पाहता इथून
धावफलक थांबवण्याचा प्रयत्न करतील. 5 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 5 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहता इथून 2 ओव्हर पॉवर प्लेचे तुम्हाला पार भेटतील. त्यातील ओव्हर नंबर 1चा खेळ संपला. आता ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पार मिळेल. बॅकफुटला गेले, पंच करायचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन तुम्हाला पार मिळेल. क्षेत्ररक्षक उपस्थित, किरण शिंदे संघाचा कॅप्टन पोहोचलाय, त्यामुळे इथून सिंगर भीतीये. सलग 2 बॉलवरती आता 2 सिंगल 1 पट जातील. धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल स्कोर बोर्डवरती 17 आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. सलामी जोडी मैदानावरती खेळते. या मॅचमध्ये तुम्ही पाहता एका बाजूला रोहन स्टफ आणि त्याच्या साथीनं प्रसाद म्हात्रे हा खेळाडू तुम्हाला पार मिळेल. या मॅचमध्ये आता दोन्ही संघाचा खेळ आतापर्यंत चांगला तुम्हाला पार मिळतोय, कारण आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये 15 जरी आला तर देखील कमबॅक करायचा प्रयत्न, गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न, शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या अगदी दिशेनं. क्षेत्ररक्षक पोहोचलाय वेगानं, त्यामुळे किती धाबा मिळतील तिसरीचा प्रयत्न होतोय. आणि आता या 3 धाबा 1 पडल्या जातील. 3 धाब्याच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 20 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. वेदांत परटोले रफ्तार का सौदागर म्हणून त्याची ओळख आहे एरजा टीमचा. खरं तर हा गोलंदाज आणि अखेर आता या स्पर्धेमध्ये घरच्या स्पर्धेमध्ये स्कोरिंग करत असताना, त्यामुळे त्याचंही कौतुक आपण करू. अप्रतिम स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. गुणलेखन त्याचं तुम्हाला पाहायला मिळतोय, त्याचंही कौतुक व्हायला हवं, कारण ज्यावेळेस एक चांगला स्कोरर जी माहिती पोहोचवतो समालोचकापर्यंत, तीच माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. हे चित्र देखील विसरून चालणार नाही आहे. त्यामुळे नेहमीच समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून गुणलेखकाला ओळखलं जातं. त्यासोबत ग्रामीण टेनिस क्रिकेट.in गौरवजी साबंत आणि त्याच्या साथीनं प्रशांत पवार, त्यासोबत आमचे सौरभ खाडे असतील, बट्याभाई, सर्वांचं आपण कौतुक करू. या स्पर्धेच्या माध्यमातून जय भालशंकर, रोहित माळी, आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. खूप चांगलं टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळेल. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, धाबा देखील चांगल्या मिळतील. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अखेर पोहोचलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय 2 धाबा 1 पडण्याचा अवधी होता आणि इथून 2 धाबा मिळतात देखील. का बॅटिंग करतोय मदराच्या चौफेर बाजूला फटकेबाजी तुम्हाला पार मिळेल. दुसऱ्या बाजूला प्रसाद म्हात्रेच्या बॅटमधून एक षटकार आलाय, त्यामुळे तो देखील मैदानावरती चांगला खेळतोय. कमबॅक करायचा प्रयत्न केला. या मॅचमध्ये तुम्ही पाहता स्टॅकिंगवरती बॅट्समन रोहनच्या विरोधात आता दाखल होतोय. बॉल ट्रॅकवरती तेजस जमदरे. ओव्हर नंबर 2चा खेळ पाहायला मिळेल. फुल टॉस होता, टर्न करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल नो बॉल. कहाणी में ट्विस्ट हे चित्र आपण पाहिलंय. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल तुम्हाला पार मिळतोय की गाईडलाईनच्या बाहेर. हात लागला होता स्टंपला, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय नो बॉल. आणि आता पुढचा बॉल फ्री हिट. खूप चांगले अंपायरिंग जेपी पॅनल. फटका घेतला ऑन साईडला, गॅप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय मोठी दरी आणि अखेर क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय. बॉलला दोन फेक करेल. दरम्यान तुम्ही पाहताय धाबा 2-1 पडल्या जातील. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, त्यामुळे तुम्ही पाहताय टीमची टोटल जाऊन पोहोचली. आता स्कोरबोर्डवरती धाबा तुम्हाला पार भेटतील. आतापर्यंत 26 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, या ओव्हरमध्ये 11 धाबा खर्च करतोय. त्यामुळे आता ओव्हरचा पॉवर प्लेचं खरं तर षटक संपले, त्यामुळे सर्कलची पाबंदी पूर्णपणे आटपून लावली आहे. या मॅचमध्ये सर्कलची संचारबंदी पूर्णपणे मुक्त केली आहे, त्यामुळे आता येणारे 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅचमध्ये. चौदा विद्या 64 कलेचा दाता अधिपती बाप्पा माझा गणपती. काल खरं तर गणपती बाप्पाचं आगमन झालं आणि आता 5 दिवस खरं तर गणपती बाप्पा नक्कीच आपल्याला 10 दिवस नक्कीच ती जत्रा बदलापूरची आपल्याला पाहायला मिळेल. मोठ्या ताटामाटानं उत्साहानं
खरं तर हा सण आपण साजरा करत असतो. गणपती बाप्पा म्हटलं की सर्वांचं आवडतं देवता म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. आणि आता त्याच गणपती बाप्पाचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. विघ्नहर्ता सुख करता दुःख हरता असं म्हटलं जातं. आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस असे संगीत कानावरती येतात त्यावेळेस मात्र एक वेगळी ऊर्जा निर्माण होत असते. त्यामुळे आता आपण खरं तर या स्पर्धेमध्ये देखील गणपती बाप्पाचं स्मरण करतो. आणि पहिल्या दिवसामध्ये खरं तर गणपती बाप्पाला साकडं घातलं होतं की स्पर्धा 5 दिवसाची स्पर्धा आहे, निर्विघ्नपणे पार पडू दे, कोणत्याही प्रकारचं विघ्न नको या स्पर्धेमध्ये. आणि ते चित्र आपण पाहतोय. फरतच बाद झालाय नवीन बॅटर मैदानावरती समीर. गणपती बाप्पा म्हटलं की नेहमीच आपण पाहतोय सर्वांच्या हक्केसाठी धावणारं दैवत म्हणून ओळखलं जातो. आणि याच गणपती बाप्पाचं काल आगमन मोठं थाटामाठानं मी म्हणेन बदलापूरचा राजा आपण पाहिलाय. नवीन बॅटर मैदानावरती समीर मेहर आता दाखल होतो या बॅचमध्ये. ओव्हर नंबर तुम्ही पाहताय 2चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 3ला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती संघाचा सेनापती किरण शिंदे दाखल होतो या मॅचमध्ये. बॉल होतो यार लेफ्ट हँड सीमर. फुलटॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खेळाडू तिथे उपस्थित गणेश जमदरे बॉलला उचलतील फेकतील दरम्यान सिंगल मिळती आहे. हा बॉलवरती मेमण्यानं ऑन साईडला विकेट देखील करू शकले असते, परंतु माहिती आताच विकेट गेली त्यामुळे इथून खेळपट्टीवरती विकेट टिकवून खेळायचे. बचेंगे तो और भी लढेंगे या चित्र आपण पाहिलं या मॅचमध्ये. त्यामुळे फुलटॉस बॉलला देखील सन्मान दिला आणि ते सिंगल धाव एक पडत असताना धावफलक तुम्हाला पाल मिळेल. टीमची टोटल पुढे सरकती आहे. स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पाल मिळतील 27 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या वेळेला देखील लाईन खराब त्यामुळे पंच इशारा करतायत. व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाल मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. टॉस जिंकल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला किरण शिंदेनं टीम बेनारपाडा संघासाठी. आणि आता या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय खरं तर मोहपाडा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर आहे त्यामुळे पंच घोषित करतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि एका धाबाच्या साथीनं धावफलक देखील आता पुढे सरकत असताना 29 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. खरं तर गोलंदाज संघनायक आहे आणि एका संघनायकाच्या विरोधात दुसरा संघनायक बॅटिंग करतोय. मैदानावरती विकीला तुम्ही पाहताय जो संघनायकाच्या भूमिकेत आहे आणि त्याला देखील बॅटिंग हवी होती त्यानं सांगितले. कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं असाल तर ध्रुवी शिलेपन मरग्रुप बदलापूर संघ 5 ओव्हरमध्ये जवळजवळ 70 धाबा आपण पाहिल्यात. 70पेक्षा जास्त धाबा नोंदवल्या होत्या आणि अखेर इथे आता स्टपला देखील बांधून ठेवलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 आणि आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ चेंडू शिल्लक झालेत संपन्न झालेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय त्यामध्ये 2 वाईट होते त्यामुळे आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ संपलाय आणि अक्षरशः बांधून ठेवलाय. ताता थैया नाचवलं जाते या मॅचमध्ये. फिरकीच्या तालावरती बोटं विखुरली जात आहेत. पुढचा बॉल फुलटॉस होता टर्न केला ऑन साईडला. गुरु प्रयत्न करतायत डीप मध्ये पोहोचतील. सिंगल एकपटी दुसरीचा प्रयत्न होतोय नकार दिलाय. माणस होतं परंतु धाडस नव्हतं त्यामुळे बेती येते फक्त आणि फक्त सिंगल. आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 30 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावरती असताना 2 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये. कार्यसम्राट आमदार यांच्या आशीर्वादाने ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल. विकासाचे वारे किसनजी कथोरे असं म्हटलं जातं. त्यासोबत आपण पाहतोय बंटीशेठ मस्कर यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. नगरसेविका चषकाचं दमदार आयोजन आणि नियोजन आपण पाहतोय. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूशेठ बोराडे, नरेशजी गाडे, दिनेशजी बोराडे, मयूरजी मेहर यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पार मिळते. आज दिवस क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. खरं तर बऱ्याचशा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळाले, बऱ्याचशा घडामोडी पाहायला मिळाला. कारण आयोजक ज्यावेळेस मात्र आयोजन करत असतो त्यावेळेस मात्र त्याच्यावरती डोक्यावरती भरपूर टेन्शन असतं परंतु त्यातल्या त्यात संघ देखील वेळेवरती फसवतात हे चित्र देखील आपण पाहिले. त्यामुळे आज या स्पर्धेमध्ये देखील मोठा उलटफेर तुम्हाला पाहायला मिळेल. आज एक गटातील खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संघ खेळण्यासाठी दाखल होतील. बरोबर यार राईट एम फॉर द विकेट लेफ्ट राऊंड द विकेट खेचला ऑन साईडला फटका फर्स्ट लागे काय क्षेत्ररक्षक मिड विकेटला फक्त पाहत राहील. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्टपच्या बॅटमधून येतोय षटकार.
राऊंड द विकेट. रिवर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग अपील. संपर्क नव्हता बॅटरी बॉलचा हे सांगितलंय. त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉल सुरुवात होतीये. तेजसला तुम्ही पाहताय लेफ्ट आर्म सीमर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅचमध्ये धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता जाऊन पोहोचली स्कोरबोर्ड वरती 37. 37 धाबा धावफलकावरती जोडले गेले. त्या मॅचमध्ये 5 ओव्हरचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. इथे देखील शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटवरती नव्हता. पॅडवरती बॉल आदळलाय की काय हे देखील आपण पाहणार आहोत. पंच इशारा करतील नक्की तिथे घडले काय. बॅटकट की इथून मात्र लेग बाईजचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचेल. अमित सर निर्णय कळवा आमच्यापर्यंत. ही बॅटकट आहे की लेग बाईज. पंच बॅटकट बाईज. एक महत्त्वाची सूचना आम्ही पोहोचवतोय. मोहपाडा टीम जर चेंडू ओला झाला असेल तर तुम्ही पंचांना दाखवू शकता आणि ज्यावेळेस ओव्हर संपन्न होईल त्याच वेळेला तुम्ही चेंडू चेंज करू शकता. याची आपण नोंद घ्यायची. बॉल आपण चेंज करू शकता परंतु फक्त ओव्हर संपल्यानंतर मध्ये करू शकत नाही आहोत. याची नोंद घ्यायची. इथे देखील यशच्या उद्ध्वस्त केल्या. उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न अंगलेटाला आणि अखेर आता रोहनला मैदान सोडावं लागतंय. फलंदाज बाद. पत्रावरती भावेश आता दाखल होतो या बाजमध्ये. भावेशचा आवेश पाहायला मिळेल की तुम्ही मात्र त्याला शांत ठेवण्याचं काम करतील या मैदानावरती. वेलकम विकास, स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 4 बॉलिंग ट्रॅकवरती तुम्ही पाहताय दाखल होतोय तेजस जमदरे हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धाबा त्याने खर्च केला फक्त एक, ती देखील लेग बाईटच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळला आल्या आल्या पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मारण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर आता भावेशला मैदान सोडावं लागतंय. त्यामुळे अजून एक झटका. टीम फ्रेंडशिप क्रिकेट संघ मोहपाडा एरंदाडला फलंदाज बाद. आणि याच दरम्यान जेपी पॅनलचे फाउंडर जय पवार सरांचं आगमन होतंय. वेलकम, स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून. नवीन बॅटर किशोर मेहर दाखल झालाय आणि अखेर दुविधा मनस्थितीमध्ये होता. कोणत्या बाजूला फटका खेचायचा. हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर मैदान सोडावं लागतंय किशोर मेहरला देखील. अजून एक झटका. टीम मोहपाडा एरंदाड संघाला फलंदाज बाद. बघता बघता कधी विकेट हॅट्रिक झाली कळत नाहीये. तेजससाठी एकदा जोरदार टाळ्या. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आता हे विकेट हॅट्रिक संपादित करत असताना सकाळचं सत्र आणि त्यानंतर घेतलेला निर्णय टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा तो निर्णय आता अंमलात आणत असताना किरण शिंदेला तुम्ही पाहताय प्रत्येक बॉलवरती काहीसा कानमंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय शंतनू. तेजस जमदरे
लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा यशांच्या मागे थर्डमॅनला खेळाडू उपस्थित. बॉलला थांबवलं, स्टॉप केलंय बॉलला. त्यामुळे आता इथून ओव्हर नंबर 4चा खेळ देखील संपन्न झालाय. 4 ओव्हरच्या अंती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल 39 धावा. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅचमध्ये समीर मेहरला तुम्ही पाहता जो मैदानावरती उभा आहे. किशोर मेहरला तुम्ही पाहिलं त्याच्या नावावरती एक बाईक आहे, परंतु आतापर्यंत आपण जर पाहिलं तर हवा तसा खेळ झाला नाहीये. तो लवकर आऊट झालाय. शून्यावरती भोपळाही फोडू शकला नाहीये या मॅचमध्ये. त्यामुळे अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. तर 6 बॉलमध्ये किती धावा येतील हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. ओव्हर नंबर 5चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती तुषार शेलार हा गोलंदाज आता दाखल होतो या मॅचमध्ये. 5 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावा एकवटल्या जातील हा प्रश्न आता उभा आहे. सर दोन टीमची कॅप्टन टॉससाठी या. टीम गोरसई ए आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना दिसेल जय हनुमान क्रिकेट संघ जोबेली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. चला दोन टीमचे कॅप्टन. त्यामुळे लवकरात लवकर दोन टीमचे कॅप्टन या. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती मैदान सोडावं लागेल. फलंदाज शंतनू बॅक टू द पवेलियन. हुशार असं म्हटलं जातं आणि ते चित्र आपण पाहिले, कारण पहिल्याच बॉलवरती धावचीच्या स्वरूपात त्याने एक विकेट काढले. त्यामुळे आता ओव्हर नंबर 5चा खेळ प्रगतीपथावरती असताना स्टॅकिंग वरती तुम्ही पाहताय समीर मेहर. पुढचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. नाराज आहेत, स्वतःच्या कामगिरीवरती नाराज आहेत, कारण चांगला चेंडू होता. स्लो गतीचा चेंडू तुम्ही पाहता. ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर डॉट बॉल. धावफलक पूर्णपणे स्थिरावले. टीमची टोटल 39 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रामध्ये धाबा बनतात. हरचंद्र स्मृती 11 गोरसई ए बरोबर यार. हाफ ट्रॅकर बॉल खेतला ऑन साईडला आडवा बाटना. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. भल्या भल्या फलंदाजाला करतो गार. त्याचं नाव तुषार शेलार. हे चित्र आपण पाहिले आणि अखेर समीरला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. चंद्र मात्र स्मृती 11 गोरसई ए तर त्यांच्या विरोधात जयरमान जोबेली. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगताना दिसेल तुम्हाला मैदानावरती. एका बाजूला करण धुळे महेंद्र धुळेचा संघ, तर दुसऱ्या बाजूला तितका ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. नवीन बॅटर मैदानावरती विकास मेहर.
नवीन बॅटर मैदानावरती विकास. हाफ ट्रॅकर बॉल, हा देखील फटका पोचलाय. यस त्यांच्या मागे विजय पोहोचलाय, त्यामुळे इथून विकासला देखील मैदान सोडावं लागेल. भोपळाही पडू शकला नाहीये, म्हणून तर म्हटलं ना, भल्या भल्या गोलंदाजाला करतो गार. त्याचं नाव तुषार शेलार. आणि आता शेलारचा पलटवार, अजून एक धक्का, फलंदाज बाद. तुम्ही पाहताय खरं तर सरावाचा अभाव आहे. जो खेळाडू सलामीला दाखल होतोय तो आज सरावाच्या कारण तुम्ही पाहताय 9व्या क्रमांकावरती दाखल होतोय. कारण क्रिकेट सोबत कामधंदा देखील महत्वाचा आहे. त्यामुळे आपण पाहतोय उद्योग क्षेत्रापायी थोडंसं वेळ कमी मिळतं क्रिकेटसाठी, आणि आता तोच खेळाडू संघाला गरज आहे. मैदानावरती जी बंद दाखल होते या मॅचमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉलवरती 2 मोठे फटके मारण्याची क्षमता आहे दिनेशकडे. तोच खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे, आणि अखेर या ओव्हरमध्ये आपण पाहतोय कमबॅकच केले तुषार शेलारनं. त्यामुळे 5व्या बॉलवरती धावा किती येतील? 39 वरती पुढे धावफलक थांबलाय. बरोबर तयार. ऑन साईडला खेचलाय, फटका चांगलाय, फसलाय फटका, आणि अजून एक विकेट हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक झटका लागतोय, दिनेशला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. देवेंद्र मेहर जयवंत घावटचा सहभाग क्रिकेट स्पर्धेला, सहभाग क्रिकेट स्पर्धेला, सहभाग क्रिकेट स्पर्धेला. जय जिजाऊ ग्रुप एरंजाड यांची साथ आहे नियोजनाला, जय हनुमान ग्रुप एरंजाड यांची साथ आहे नियोजनाला. बालू बोराडे दादांचं नियोजन आहे नगरसेविकाच्या शिकाला, बालू बोराडे दादांचं नियोजन आहे नगरसेविका. अक्षय भोईर यांच्याकडून जर सूरज तरेने षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे सूरज तरेसाठी. क्या बात आहे. ऑन साईडला खेचलाय, मिड विकेटला सूरज वरती पारितोषिक लावलं आणि फटका मिळून फसला. आणि अखेर आता या बाजमध्ये तुम्ही पाहताय 5 फॉर कंप्लीट झालंय. 5 विकेट झालेत, 4 विकेट सलग त्याने टिपले. त्यामुळे इथून मॅडम षटक तुम्हाला पाहायला मिळेल. अजून एक या ओव्हरमध्ये तुषार लय हुशार असं म्हटलं जातं, ते चित्र तुम्ही पाहतो. आणि मी ज्या प्रकारे उल्लेख केला, भल्या भल्या फलंदाजांना करतो गार, त्याचं नाव तुषार शेलार. आणि आता तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल काय खेळलाय. जर गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय 4 विकेट सलग टिपल्या तुषारनं. आणि आता तुम्ही पाहता इथून या मैदानावरती धाबा तुम्हाला पाहायला मिळतील ज्या वेगाने पुढे सरकत होत्या. 4 ओव्हरमध्ये 39 आणि 39 वरती स्कोरबोर्ड थांबलाय. त्यामुळे तुम्ही पाहताय 40 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये. टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु मोहपाडा हे नाव देखील मोठं आहे. त्यामुळे ही रंगत इथून तुम्हाला अशीच पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. या 40 धाबा चेस होतील की रोखल्या जातील या ऐकूया पुन्हा एकदा महेश जिदुळे सरांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. चला टॉससाठी टीम गोरसई ए आणि त्याच्या विरोधात जो वेली. अनिकेत सुरोशे यांच्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. चला दोन टीमचे कॅप्टन आपण या. चला दोन टीमचे कॅप्टन.
कॅप्टन या आपण लवकरात लवकर टॉससाठी. चाळीस धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आणि आता या 40 धावा चेस होतील की रोखल्या जातील या आपण इन्व्हाइट करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये 5 दिवस तुम्हाला एवन जोडीचा आवाज जरूर ऐकायला मिळेल, परंतु रोज एक आपण गेस्ट समालोचक भावना समालोचक बोलवतो या स्पर्धेमध्ये. आणि व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकारजी शेट्टी सरांचं आगमन झाले, त्यांच्या साथीला महेशजी धुळे सर देखील जोडले गेलेत. आपण पुढचा आवाज ऐकतोय या दुसऱ्या डाबासाठी ओमकारजी शेट्टी सरांचा आणि सन्मान आपण या मंचावरती करू. सुभाजी जमदरे यांचं आगमन झाले, त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मी विनंती करेल नरेशजी गाडे यांना की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण आणि महेशजी धुळे एवन जोडी अध्यक्ष उपाध्यक्ष आपल्यासोबत आणि या जवळात मैदानाच्या आत. गुड मॉर्निंग, सत श्री अकाल, आदाब आणि शुभ सकाळ. जय महाराष्ट्र बदलापूरकर. कपाई केसरी गेंदा मशिव छत्रपतींचा छंद, मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब. बदलापूरचं राजकारण रणधुमाळी आताच काही दिवसापूर्वी संपन्न झाला आणि त्यातून प्रचंड बहुमताने जनतेनं ज्या नावाला कौल दिला, ज्या नावावरती विश्वास ठेवला, अर्थातच नगरसेविका चषक आपण त्यांच्याच नावानं पाहतोय. या विभागातील एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व सन्माननीय बंटीदादा म्हसकर आणि त्यांच्या धर्मपत्नी अर्थातच हिमांगीताईंना अगदी क्रिकेटच्या माध्यमातून शुभेच्छा देणारा एरंजाड गावाचा जय जिजाऊ संस्थेचा हा एक अतिशय चांगला उपक्रम तुम्ही पाहताय. नगरसेविका चषक 2026 स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या ठिकाणी आपण आहात आणि मागच्या मॅचचा अगदी पहिला डाव जर या ठिकाणी पाहिला तर जबरदस्त बॉलिंग राहिली. शेवटचं ओव्हर विकेट मेडन आलं, हॅट्रिक मेडन जिकडे आपल्याला पाहायला मिळालं आणि एक नवा कारनामा या नगरसेविका चषकामध्ये करताना गोलंदाज तुषार आपल्याला पाहायला मिळाला. 40चं लक्ष मैदानावरती पार करायचं आहे. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला गेले, स्कोअर कट करायचा होता. सकाळचं सत्र स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल विकेटवरती ड्यू प्रचंड आहे आणि त्या सोबतीनं जर आपण पाहिलं मातीनं बनलेली विकेट, थोडीशी ग्रासी विकेट, आउटफील्डमध्ये थोडासा अजूनही ड्यू पाहायला मिळतोय. या 40 धावा आहे ना, जर तुम्ही दुपारच्या सत्रामध्ये खेळताय तर 60-55 पेक्षा कमी नाही आहेत आणि त्याच अनुषंगानं सुरुवात मैदानावरती झाली आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं इतकं सुंदर आहे क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणाला तितकं सुशोभीकरण अप्रतिम करण्यात आलं. एरंजाड या गावाच्या नावाला साजेल आणि शोभेल इतका दर्जा आयोजनातला पाहायला मिळतो. इथे आली विकेट, फलंदाज बाद, मॅच ऑन, टीट फॉर टॅट, प्रत्युत्तर द्यायला तयार आहे बॉलिंग टीम. टार्गेट जरी छोटं असलं ते मोठं बनवलं जाऊ शकतं मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला पाहून. हे सांगत असताना सुरुवात झाली या मॅचची. एका बाजूला तुम्ही पाहता मोहपाडा आणि दुसऱ्या बाजूला भिनारपाडा या दोन टीमच्या दरम्यान एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतू या मॅचमध्ये.
सध्या पूर्ण अखंड राजकीय क्षेत्रामध्ये चर्चेत आहे. बंटीदादा मस्कर यांचं नाव राजकीय क्षेत्रामध्ये त्यांना सध्याच्या घडीला केलेला कायापालट हा बदलापूरच्या राजकीय इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये लिहिला जाईल. आणि एरंजाड गावानं जो विश्वास बंटीदादा मस्कर या नावावरती ठेवला त्याच विश्वासातून तयार झाली आहे जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ एरंजाड बदलापूर आयोजित नगरसेविका चषक. फटका लाजवाबा बॅकफुटला जाऊन वरंद सेवाग स्टाईल स्क्वॅक कट बॉल चाललाय. गवताच्या गालीच्याला गुदगुल्या करत जे दवबिंदू मैदानावरती पसरलेत त्यांच्यावरती घरंगळत बॉल स्वार होतो बाउंड्रीच्या बाहेर आणि हा लाईक ब्युटिफुल फोर चौकार. बाळू बोराडे दादांचं नियोजन आहे नगरसेविका चषका. अप्रतिम मेहनत असते आणि खरं तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी बदलापूरकरांच्या माहितीसाठी एरंजाड गावाचा आणि क्रिकेटचा इतिहास फार मोठा आहे. हिंदुहृदय सम्राट चषकानंतर जर सर्वाधिक मोठी धनराशी बदलापूरमध्ये कोणत्या गावामध्ये जर मिळाली तर तब्बल 2 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक 2013चं ते आयोजन एरंजाड गावानंच केलं. हा इतिहास आहे एरंजाड गावाचा. क्रिकेटमध्ये नेहमीच एरंजाडनं खूप काही दिलं पुरस्कर्ते म्हणा किंवा त्या सोबतीनं क्रिकेट संघ म्हणा त्या मैदानावरती जाऊन अगदी आपल्या गावाचं नाव टिकवणं या सगळ्यासाठी एरंजाडकर नेहमी तत्पर असतात. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी. एरंजाड वासियांचा जीव तळमळतो एक प्रामाणिक क्रिकेटसाठी आणि त्यातूनच उभं झालं बाळू बुराड यांच्या स्वप्नात नगरसेविका चषक. टप्पा पडला गुडलन स्पॉटवर आला यष्टीरक्षकाच्या हातात मागचा चौकार तदनंतर सलगचे 2 बॉल आणि आता मॅच बनेल कारण पहिलं षटक मैदानावरती संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळते 6. टार्गेट 40 आहे आणि आपण म्हणालो ना या 40 धावा सकाळच्या सत्रात जर स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल या मैदानावरती तुम्ही खेळताय तर 55-60 पेक्षा कमी नाही आहेत आणि आता बनलाय सामना. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी इथनं अजूनही 34 धावेची गरज आहे. अतिशय नामांकित अंपायर्स तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. जय पवार सर आणि त्यांचं JP पॅनल या टुर्नामेंटमध्ये काम करतं. JPच्या सोबतीने या टुर्नामेंटमध्ये तुम्ही पाहता अमितजी डांगरे आणि प्रशांत देसाई सर ॲज अ ऑफिशियल अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात. मजा येईल पूर्ण दिवसभर. आज अख्ख्या भारत विश्वातील आपण म्हणतो ना की ग्रामीण क्रिकेटच्या महासत्ता त्या मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. अनेक स्पर्धेतून संघ खरं तर वेळेवरती कमी झाले. एरंजाड अशा संघर्षांसमोर आणि अडथळ्यांसमोर थांबेल ते नाव नाही आहे. पुन्हा नव्यानं त्याच थाटात आणि त्याच रुबाबात आजच्या दिवसाच्या ए पोलला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच जय हनुमान जोवेली येते आणि जय हनुमान जोवेलीला फाईट करताना टीम गोरसई ए हा संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. आफ्टर लॉंग टाईम हरेश केने आणि त्याचा संघ मैदानावरती उतरेल बदलापूर नगरीमध्ये. एक वेगळा दबदबा भिवंडीच्या क्रिकेटमध्ये गोरसईच्या क्रिकेटच्या नावाचा. टीम ए असू दे बी एक क्वालिटी क्रिकेट तुम्हाला त्यांचं पाहायला मिळतं. आणि बदलापुरातील आताच बाळूदादासोबत मगाशी आम्ही चर्चा करत होतो जोवेली यांना बदलापूर संघटनेमध्ये खेळ अनेक सारे उलटफेर होतील. मग जोवेली ज्यावेळी ए पोलला उतरते त्यावेळी सर्वाधिक क्वालिटी क्रिकेट आजवर जय हनुमान जोवेलीनं दाखवला. बसटॉपला दोन्ही टीमचं करूया स्वागत. यॉर्कर चालला यष्टीरक्षकाच्या हातात. डॉट बॉलची होती समाप्ती. 40 धावेचं लो स्कोरचं टार्गेट आणि आता ते मोठं झालं आहे कारण म्हटलं जातं ना हालात के कदमों पर कभी सिकंदर नहीं झुकता टूटा भी तारा तो कभी जमी पर नहीं गिरता गिरते शौक से दरिया समंदर में किसी समंदर के और दरिया के चाहत में समंदर अपना रास्ता कभी नहीं छोड़ता और ना कभी अपना किनारा बदलता. एखादी सुनामी बॅटिंग टीमला आणावी लागेल. चौकार षटकारांची आता गरज आहे. जिकडे सुरुवातीला जर 2 ओव्हर 14-15 जरी आले असते मॅच बॅलन्स राहिली असती. पहिल्या षटकात 6 आणि त्यानंतर आलेले लगातारचे 2 निर्धाव आता दबाव बनलाय बॅटिंग करणाऱ्या टीम भिनारपाडा आणि त्यांच्या विरुद्ध मोहपाडा अशी लढाई तुम्हाला पाहायला मिळते. पहिलीच मॅच ग्रामीण क्रिकेट संघटना बदलापूर संलग्न वागणी त्यांच्या अंतर्गत जो एक्स्ट्रा हाफ त्यामधील मॅच सध्या आपण कव्हर करतोय. हाफ ट्रॅकर फटका फर्स्टला मिस्की हुका डाऊन दी बॉल फील्ड टिपलाय झेल संपलाय खेळ. अजून एक विकेट येते म्हणून तर म्हणालो स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल हे मैदान सहजासहजी कोणत्याही टीमला विजय मिळू देत नाही. इथे प्रचंड घाम मेहनत तुम्हाला गाळावी लागते आणि संघर्ष जगन्नाथ क्रीडा संकुलावरती नाही तर मग कुठे पाहायला मिळेल. आता रंगला हा सामना. धक्का लागला मैदानावरती बॅटिंग टीमला. दुसरा न्यू बॅटर इंटर होतोय नेट नंबर 4 शुभम सगळ्या डीजे कडे आणि पुन्हा परतो या मॅच
तुम्ही स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती आलात तर एखाद्या कॅरिबियन बेटावरती आल्याचं फील तुम्हाला 100% मिळतो. एक इंटरनॅशनल लेवल अगदी आउटफील्ड ग्रासी ग्राउंड आणि त्यामध्ये अगदी एखादा पान त्यामध्ये टाकावा कात अशी खेळपट्टी आणि तिकडेच रंगतं एक दर्जेदार आयोजन नगरसेविका चषकाचं. वेलकम बॅक. जाऊया पुन्हा मॅचमध्ये. राऊंड विकेट बॅकफुटला गेले रूम बनून फटका सजवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होते बॉल. मॅच अजूनही संपलेली नाहीये. संघर्ष करायला आम्ही देखील तयार आहोत आणि पहिल्याच बॉलवरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज आला आणि तो सांगतोय लेफ्टी बॅट्समन टेनिस बॉल क्रिकेट असू दे किंवा इंटरनॅशनल क्रिकेट ऑलवेज डेंजरस आणि क्वालिटी 4 येतोय आणि या चौकारानं धावफलक पुढे चालला. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे बिनारपाडा संघाची 10 या आकड्यावरती. अजूनही 30 धावेचा प्रवास या ठिकाणी बाकी आहे. अजून 30 रन्स या ठिकाणी करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. बॉल तयार. राऊंड विकेट अर्ध्या विकेटवर टाकलाय. टायमिंग मिस झालाय. समोर डीप मध्ये लॉंग ऑन टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. मोहपाडा अर्थातच त्यांच्या टी शर्ट वरती जर तुम्ही पाहिलं एक विश्वविजेता ब्लॅक कॅप्टन न्यूझीलंड टीमचा जो लोगो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय. लढणं घडणं टीम न्यूझीलंड जाणते सध्याच्या घडीला. ची बॅटिंग मिचेल करतोय. ओडीआय क्रिकेटमधला नंबर 1 बॅटर्स विराट कोहली बनला आणि अवघ्या 5 ते 6 तासानंतर मिचेलची सेंचुरी आहे अगदी आणि त्यानंतर रँकिंगमध्ये झालेला बदलाव आणि पुन्हा एकदा डॅनियल मिचेल नंबर 1 ओडीआय बॅट्समन बनताना पाहायला मिळाला. भारतासोबत सध्या खूप चांगलं क्रिकेट ओडीआय फॉर्मॅटमध्ये न्यूझीलंडनं दाखवला. भारतीय टीमसाठी जो संघर्ष विराट कोहली आणि राणानं केला तो लाजवाब राहिला. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅकवर स्विच इट खेळायचं होतं. टप्पा पडला. चालला यष्टीरक्षकाच्या हातात. अपील अपील अपील. सुरुवातीला पूर्णपणे मोरल झाला होता कॉन्फिडंट याच फिल्डिंग टीमचा जेव्हा धावफलकावरती 40 लागले. बट बॉलिंग करताना जो स्टार्ट दिला ना गोलंदाजी करताना प्रसाद आणि तदनंतर आता बॉलर विकी ज्यानं 2 विकेट्स काढल्या खर्च केल्या धावा फक्त 4. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल धावफलकावरती आहे फक्त 10 आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय येणारे 18 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. 3 विकेट्स गेलेत बट एक गोष्ट अजून नंबर 3 वरती 1 डाऊन झालेला बॅट्समन गुरु तो जर सुरू झाला तर 18 मध्ये 30 कधीही बनतील. त्याची विकेट जर मैदानावरती मिळतीये टीम या ठिकाणी मोहपाडाला तर सामन्यामध्ये पारडं मोहपाड्याचं भारी होईल. त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा पार पडला. भारतीय जनता पार्टीला मिळालेलं घवघवीत यश आणि त्यातनं अगदी आपण पाहिलं अनेक राजकीय धुरंधर भारतीय जनता पार्टीनं बदलापूर शहराला दिले आणि त्यातूनच उभं राहिलं. या ठिकाणी नगरसेविका चषक जय जिजाऊ संस्था व जय हनुमान ग्रामस्थ मंडळ ऐरंजाड पुरस्कृत. बॅटन पॅडमध्ये होता. समोर ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीप लॉंग ऑनला फिल्डर आहे. एक सिंगल त्या ठिकाणी ॲड केली जाईल. या मॅचमध्ये आता गुरुच्या खांद्यावरती जिम्मेदारी फार मोठी वाढली आहे. त्याला चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवावं लागेल कारण आता टीम अडचणीत आहे. सुरुवात झाली मॅचच्या ड्रायव्हिंग सीटला होती ती म्हणजेच टीम मोहपाडा आणि आता भिनारपाडा देखील या मॅचमध्ये कमबॅक करू शकते कारण वेळ गेलेली नाही आहे. काळ आणि वेळ सगळं काही कधीही बदलतं. फक्त लढण्याची जिद्द ही तुमच्या मनामध्ये असायला पाहिजे.
बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर हाफ ट्रॅकर ऑन साइडला केला पुल एलिव्हेशन थोडंसं कमी अगदी एक इंटरनॅशनल लेवल कॅच तुम्हाला पाहायला मिळते ऑस्ट्रेलियन स्टाईल स्किड झाले त्यानंतर लास्ट मुमेंटला आयन चेस समोर टिपला हा जेल फलंदाज होता त्या ठिकाणी बाद अजून एक धक्का मैदानावरती लागलाय बट गुरु अजूनही बॅटिंग करतोय या मॅच मध्ये ते टेन्शन शेवटपर्यंत राहील टीम मोहपाडाला न्यू बॅटर मयूर मैदानावरती इंटर होतोय सगळ्या डीजे कडे एक सॉन्ग ऐकू आणि पुन्हा परतू या मॅच मध्ये जिकडे सध्या खतरनाक गोलंदाजी आणि जय शिवाजी छत्रपतींच्या शूरमर्दान होऊ नका बैमान तुम्हाला शिवरायांशी आण इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत असं सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज बोला छत्रपती शिवाजी महाराज की मुजरा मानाचा छत्रपती शिवाजी राजाला राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिली दारासमोर तुळस राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिलं मंदिरावरती कळस राजे तुम्ही होतात म्हणून टिकून राहिलं सौभागीचं अगदी कुंकवानं भरलेलं कपाळ राजे तुम्ही होतात म्हणून पाहिली आम्हा मराठ्यांनी हिंदवी स्वराज्याची सकाळ हा आलाय संघर्षमय षटकार डीप मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर धूप भी जिंदा शाम भी जिंदा मुकाबला भी खत्म नहीं हुआ मेरे दोस्तों बीच मैदान के अंदर भीनारपाड़ा और टीम मोहपाड़ा का संघर्ष नगर सेविका ट्रॉफी में अभी जिंदा ग्रेट शॉट फ्लाय होतोय टीमची टोटल धाव फलकावर जाऊन पोहोचली आहे 6 मॅच ऑन आता बॅटिंग टीम देखील लढायला तयार आहे ते सांगताना टीम तुम्हाला पाहायला मिळते भीनारपाडा धाव फलक 6 पोहोचलं 18 वरती 18 ऑन दी बोर्ड नेक्स्ट मॅच स्वर्गीय हरिचंद्र म्हात्रे स्मृती गोरसई आणि त्यांना फाईट करेल जय हनुमान जोवेली एका बाजूला हरेश केने मयूर केनेचा संघ तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल महेंद्र धुळे करण धुळे विवेक गायकवाड रोशन अजयचा संघ जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली षटकारानंतर आला डॉट बॉल बिनारपाडा संघ मैदानावरती खेळतोय आणि आता सलग 3 बॉल 3 षटकार जर आले तर बिनारपाडा गावचे उद्योजक सुभाषदादा जमदर यांच्याकडून तब्बल 1500 रुपयाची धनराशी देऊन त्यांना सन्मान करण्यात येईल 18 रन स्कोर कार्ड वरती झाले त्रिकवार रन रेट 10च्या अजूनही पुढे एखादा 4 एखादी डबल शोधावी लागेल कारण 40 रनचे इथे फटका मोठा आला परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट चालला बॉल काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर वाघाची दहाड फोडला पहाड बॉल सीमा पार एक खणखणीत दणदणीत नगरसेविका चषकातील ब्रँडेड षटकार पाडा संघासाठी देखील कॅश प्राइज येतोय सलग 3 बॉल 3 विकेट संपादित केले तर या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूशेठ बोराडे यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राइज व्यासपीठ 1 आणि या व्यासपीठावरती खरं तर 2 क्रिकेटचे दर्दी चाहते तुम्हाला पार भेटतील एका बाजूला सुभाषदादा जमदरे तर दुसऱ्या बाजूला बाळूशेठ बोराडे म्हणजे आग दोनों तरफ बराबर की लगी है यात मात्र शंका नहीं है हाउ टू यू कमेंट्री बॉक्स कामयाबी सुबह के जैसी होती है मांगने पर नहीं जागने पर मिलती है सुरुवातीच्या 2 ओव्हर्स दबदबा होता फिल्डिंग टीमचा आणि तदनंतर मैदानावरती मारले फलंदाज गुरुनं 2 षटकार म्हणून तर म्हणालो जोपर्यंत गुरु सुरू होत नाहीये ना तोपर्यंत बॅटिंग टीमच्या प्लस डगआउट मधली चेहऱ्यावरची स्माइल गायब राहील आणि आता गुरुचा शो सुरू झालाय आणि पूर्णपणे सामना एका हाती
टर्न करताना पुन्हा आपल्या बाजूनं टीम तुम्हाला पाहायला मिळतीये भिनारपाडा. धावफलकावरती धावा आफ्टर फिनिश थर्ड ओव्हर 24 धावा स्कोरकार्ड वरती लागलेत. आकडा देखील क्रिकेटवरती इतका सुंदर आलाय की ज्या आकड्यानं क्रिकेटच्या परिभाषा बदलून टाकल्या. 24 एप्रिल 1973 जन्म झाला त्या खेळाडूचा ज्यानं क्रिकेटच्या या खेळाला धर्म बनवलं आणि भारतीयांसाठी जे नाव गॉड ऑफ क्रिकेट बनलं अर्थातच विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. आणि 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी रन्स करायच्यात मैदानावरती 16. चर्चा करत होतो आपण सचिन रमेश तेंडुलकर या नावाबद्दल गॉड ऑफ क्रिकेट आणि त्यांचंच एक फार सुंदर वाक्य आहे, डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू डेफिनेटली. आयुष्यात त्या स्वप्नांचा पाठलाग कधीच सोडू नका जी तुम्हाला नेहमी हवीशी वाटतात. या मॅचमध्ये स्वप्न भिनारपाडांना पाहिलंय, मोहपाडांना पाहिलंय. स्वप्न त्यांची पूर्ण होतात जी स्वप्नांच्या मागे वेडे होऊन धावतात आणि इतिहास तेच घडवतात जे आपल्या स्वप्नांच्या मागे वेडे असतात आणि शहाणी लोक तो इतिहास वाचून दाखवतात. त्यामुळे या मॅचमध्ये पलटवार करावं लागेल. येणाऱ्या बॉलरला गुरुला थांबवावं लागेल. 6 ते 7 धावेचं षटक टाकावं लागेल. अजूनही मॅच ऑन आहे. 50-50 बॅलन्स. आणि पहिल्या बॉलवरती पाठवलाय बॉल. स्वॅग से करेंगे आपका स्वागत हे सांगत असताना लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय एक क्वालिटी सिक्सर आणि समीकरण मैदानावरती लेस दॅन रन अ बॉल. 11 चेंडू आणि आता करायच्या धावा मैदानावरती 10. याचं नाव क्रिकेट आहे. बारी बारी सबकी बारी पहले तुम्हारी अब हमारी. मुश्किलों से भाग जाना हमेशा आसा होता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहा होता है. रोने वाला सामना जर टीम भिनारपाडा संघाला जिंकला तर सुभाषदादा जमदरे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल टीमसाठी. आता पुन्हा आली या मॅच रन बॉल. 10 चेंडू 10. गुरसई याचं आगमन झाला. वेलकम हरीश केने अँड ऑल टीम. ऑन साइडला बॉल मिड विकेटला. मॅच संपलेली नाहीये म्हणून म्हणालो नाही स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल इथे विजय सहज मिळणार नाही. या मैदानाचा इतिहास आहे. 6 मध्ये 22 चेस होतात. या मैदानावरती 24 मध्ये 25 डिफेंड होतात. हे तेच मैदान आहे जिथे गोरसई वडवली चा सामना तुम्ही लास्ट मयूर ट्रॉफी मध्ये पाहिला असेल जिकडे 70 5 ओव्हर चेस होतात. नाईटची मॅच तदनंतर तुम्ही पाहिलं असेल. अनेक सारे उलटफेर याच मैदानानं दाखवले. 6 बॉल 1 याच मैदानावरती डिफेंड होते. संघर्ष करणाऱ्यांच्या प्रेमात पडणारं स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुल आणि तिकडे रंगते नगरसेविका चषक आणि पुन्हा मॅच मध्ये झालंय कमबॅक ते म्हणजे टीम मोहपाडाचं. कारण आता समीकरण 9 चेंडू येणारे बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात. या ठिकाणी 10. टॉससाठी रेडी राहा. गोरसईचे कॅप्टन सज्ज आहेत. जोवेलीचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. 9 चेंडू 10 धावेची गरज. रंगेल मॅच. सुरुवातीला षटकार आला त्या चुकांमधनं खूप काही शिकलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय दिनेश. सध्या या मॅचचं फ्युचर त्याच्या हातात आहे. टप्पा पडला होता गुडलाईन स्पॉट वरती. थोडंसं लेट पिक केला. प्रॉपरली कनेक्ट नव्हता. सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल. धोका 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 आणि पुढे धोका आहे माहिती आहे आणि तिकडे मात्र संवाद झाला नाहीये. वाद घडलाय आणि विकेट जातीये रनआउटच्या स्वरूपात. आता मॅचला अजून मजा येईल कारण अर्धा संघ परतीचा प्रवास करून मोकळा झालाय. अर्धी टीम मैदानावरती अजूनही बाकी आहे आणि टार्गेट देखील बाकी आहे. 40चं लक्ष पार करताना 31 बनलेत. बॉल शिल्लक आहेत 8 आणि रन्स बाकी आहेत मैदानावरती. 8 चेंडू 9. What a match. कुठलाच रिक्षावाला तुमची वाट बघणार नाही. सगळे पॅक असतात. दुपारी सांगा. दुपारी तुम्हाला कुठेही ड्रॉप करतील. आणि बॉल आता बाकी आहेत मैदानावरती. 8 रन्स बाकी आहेत. 8 चेंडू जिंकण्यासाठी 9. सकाळचं सत्र एक कडक मॅच. अपील 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 अपील. रनआउटची देखील संधी. फायनली ती देखील केली. मिस की आउट. ओ युटी आउट. फलंदाज बाद.
रन आउटच्या स्वरूपात लागलाय. अजून एक धक्का. आता रंगात आली या मॅच. बॉल बाकी आहेत 7 आणि रन बाकी आहेत मैदानावरती 9. 7 चेंडू 9 ची गरज. सुटेल या शंकात नाहीये. चला जोबेली टीम कॅप्टन आपण या. गोरसई ए टीमची कॅप्टन इथे दाखल झाले, त्यामुळे जोबेली टीम आपला दिग्गज संघाला एक लवकरात लवकर पाठवा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. माझ्या कॉमेंट्रीच्या करिअर मध्ये पाहिलेला गोरसई असा संघ. तुम्ही या टीमला मैदान कोणतेही असो अर्ध्या रात्री जरी कॉल केला ही टीम वेळेवरतीच पोहोचणार. हॅट्स ऑफ आहे गोरसई च्या क्रिकेटच्या डेडिकेशन लेवलला. आणि जोवेलीचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. मॅच जशी फिनिश होईल आपण टॉस करू. सामना खूप चांगला चालू आहे. 7 विकेट्स मैदानावरती गेलेत. बॉल बाकी आहेत 7, रन बाकी आहेत मैदानावरती 7 चेंडू आणि 9 धावा. 7 बॉल 9. चांगलं कमबॅक केलं बॉलरनं. महत्वाचा बॉल आहे. हाफ ट्रॅकर हा अर्ध्या विकेट वरती टाकलाय. खराब आहे तो. पाठवला फाईन लेगला. हुक केला. फिल्डर धावतोय. बॉलच्या मागे अडवला जाईल तो बंद. रन्स कंप्लीट केला जातील. 2/3चा कॉल आहे आणि 3 धावा देखील या ठिकाणी पूर्ण झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि षटक संपन्न झालंय या 3 धावेच्या मदतीने. नंबर 4 वेळ आपल्याकडे. मॅच मध्ये रन बाकी आहे 6 चेंडू 6. जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये. तिकडे उपस्थित असतील आमचे समालोचक मित्र राहुल चव्हाण. इट्स ओव्हर टू यू. गोरसई ए बनाम जय हनुमान क्रीडा मंडल जोवेली. स्टे ट्यून विथ अस. आजच्या दिवसातील महाराष्ट्रातील सगळ्या टॉपेस्ट ग्रामीण मधल्या 8 टीम्स खेळतात आणि याच दरम्यान मौत भाईच आगमन झालंय. त्याचं देखील करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत सुधीर शेठ ढुळे. सुभाष दादा जमदारे यांना विनंती करेल आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. टॉस आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. बंटी दादा आणि हेमांगिताई अशा नाण्याच्या 2 बाजू आहेत. चला पाहुणा संघ कॉल करेल. बंटी दादा आलाय, त्यामुळे टॉस जिंकलाय जोबेली संघाने. फक्त निर्णय कळवा कारण मॅच महत्वाची आहे. क्षेत्ररक्षण. थँक्यू सो मच. टॉस जिंकलाय टीम जयरमान क्रिकेट संघ जोबेली. या टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंगसाठी गोरसई ए संघाला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 6 बॉल 6 धावेची गरज. मजा आता मॅचला. 6 मध्ये बनवायच्या त्या ठिकाणी 6. एक क्वालिटी मॅच चालली होती. मागच्या आलेल्या 3 धावा. दबाव थोडासा कमी झालाय टीम भिनारपाडावरनं. टप्पा पडला. बॉल चालला अगदी आपण पाहताय वाईड लाईनच्या बाहेर. एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय. समीकरण बदलतंय. लेस दॅन रन बॉल आली आहे मॅच. जे प्रेशर क्रिएट केलं होतं मोहपाडानं, जे काही कमावलं होतं ते 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये थोडंसं गमावताना आपण पाहताय. स्वप्न ती पूर्ण होतात ज्यांच्या मागे तुम्ही प्रचंड मेहनत करून सातत्य टिकवता. सातत्य टिकवला नाहीये मोहपाडाच्या बॉलर्सना. मात्र अजूनही वेळ गेलेली नाहीये. हा बॉल चांगला. मागचा व्हाईट बॉल कव्हर होईल या बॉल नंतर, कारण आता हा डॉट आलाय. रन बॉल होती मॅच. 6 चेंडू 6 आणि आता सामना येऊन थांबलाय. 5 बॉल 5. कालच्या दिवसातील सामना तुम्ही पाहिला असेल. 6 मध्ये 22. 8 विकेट्स गेल्यानंतर त्या चेस झाल्या होत्या टीम हायवे दिवाच्या माध्यमातून. याआधी काही मॅचेस तुम्ही पाहिल्या. रन बॉल देखील शेवटच्या बॉलपर्यंत येताना दिसल्या. आजच्या सकाळची पहिली मॅच. सकाळचा कडक चहा सोबत खारी आणि एरंजडाच्या ज्या हनुमानच्या आयोजनाची बातच येणारी. आयोजकांनी केलेली मेहनत आणि त्यातनं क्रीडांगणानं दिलेली साथ आणि क्रिकेटची मिळालेली ही अद्भुत भेट. त्याचं नाव नगरसेविका चषक. 5 बॉल 5. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. एक मिळाली आहे. दुसरीचा कॉल आहे. थ्रो खराब आहे. तो पण 2 आरामात बनतील. ऑन अ कीपर बुलेट थ्रो यायला पाहिजे होता. तो आलेला नाहीये. धावा मिळाले 2 आणि समीकरण मैदानावरती उरतंय. येणारे 4 बॉल 3 धावेची गरज. 4 चेंडू 3 धावा. स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. त्यामुळे 4 चेंडू 3 धावेची मॅच इथनं शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? किस्मत भी देतीये बहादुरो का साथ. ती मेहनत मैदानावरती मोहपाडा टीम साठी गोलंदाज या ठिकाणी दाखवेल का? समीर बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्या हातामध्ये फ्युचर. कारण जर आता हारला तर 1 वर्ष वाट पाहावी लागेल नगरसेविका चषकाच्या दुसऱ्या पर्वाची.
इथे लाईन चेक केली जाईल. मागे फिल्डर आहे फाईन लेगला. बॅट बॉलचा स्पर्श झालाय का? हो झालाय. बॉल चाललाय नाही. लेग बाईज म्हणजे एक्स्ट्रा मध्ये धाव ऍड केली जाईल. समीकरण मैदानावरती चेंज होताना तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा करायच्या 2. तीन चेंडू 2 धावेची गरज. हु विल वन द मॅच? एखादा डॉट. सकाळ सकाळी अगदी गुलाबी थंडीमध्ये अंगावरती शहारे निर्माण होतील. काळजाचे ठोके धगधग करताना पाहायला मिळतील. फटका चांगला. मॅच फिनिश होईल का? हो चालला. बॉल लॉंग ऑफला. फिल्डर्स आहेत त्या ठिकाणी. सेकंडचा कॉल आणि ही आली विजयाची धाव. अभिनंदन टीम भिनारपाडा अँड हार्डलक मोहपाडा. चांगलं खेळलात, चांगलं लढलात. नगरसेविका चषकात वेळेवरती आलात त्याबद्दल दोन्ही संघांचं विशेष कौतुक. आणि आता लगेचच वळूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिकडे दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. ज्यानं गोलंदाजी केली आपल्या नावाप्रमाणे अतिशय हुशार. हॅट्रिक मेडन ज्यानं टाकलं तो तुषार ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. दोन्ही टीम शेक हँड्स करतील. पुढचा सामना लगेचच आपल्या भेटीसाठी येईल. ज्या बजरंग गोरसई आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडळ जोवेली इन ऍक्शन. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मॅचची जशी